श्री स्वामी समर्थ. घेतलेला निर्णय योग्य आहे का? श्री स्वामी समर्थ काय सांगतात पाहूया. कारण आजचा हा संदेश फक्त एक व्हिडिओ नाही आहे, हा तुमच्या मनातल्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे जो तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही. तुम्ही हसता, लोकांसोबत बोलता, सगळं ठीक आहे असं दाखवता, पण आतून एक प्रश्न सतत फिरत असतो. मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? कधी तो निर्णय नोकरीचा असतो, कधी व्यवसायाचा असतो, कधी नात्यांचा असतो, तर कधी आयुष्य बदलणारा मोठा टप्पा असतो. आणि त्या निर्णयानंतर मनात शांतता राहत नाही. एक वेगळीच अस्वस्थता वाढते. मी चुकलो का? मी थांबायला हवं होतं का? मी वेगळा निर्णय घ्यायला हवा होता का? हे प्रश्न येतात. आणि मग सुरू होतं रात्री झोप न येणं, एकटं बसून विचार करणं, प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा आठवणं. हे सगळं होतं कारण मनाला उत्तर हवं असतं, पण उत्तर बाहेर मिळत नाही. मग मन आत वळतं आणि तिथेच एक शांत आवाज उमटतो. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. हे फक्त नाव नाही, हा आधार आहे, हा विश्वास आहे, हा त्या क्षणाचा सहारा आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. आज तू हा व्हिडिओ ऐकत नाहीस, तो योगायोग आहे. कारण ज्या क्षणी मन थकतं त्या क्षणी स्वामी संदेश सुरू होतो. स्वामी सांगतात, तू योग्य ठिकाणी आहेस बाळा, आणि योग्य गोष्ट ऐकत आहेस. तुला वाटत असेल माझा निर्णय चुकला असेल तर, पण आज स्वामी तुला सांगतात, तुझा निर्णय चुकलेला नाही. तू चुकीच्या मार्गावर नाहीस. तू फक्त एका अशा टप्प्यावर आहेस जिथे सुरुवात आणि उत्तर दोन्हींमध्ये अंतर असतं, आणि हे अंतरच तुला घडवतं. जेव्हा तू निर्णय घेतलास तेव्हा तू पूर्ण माहिती घेऊन घेतला नसशील, किंवा परिस्थिती वेगळी असेल. पण लक्षात ठेव, प्रत्येक निर्णय हा लॉजिकवर होत नाही. काही निर्णय अंतर्मनातून होतात, आणि अंतर्मन कधीच चुकीचं नसतं. स्वामी म्हणतात, तुझ्या आतला आवाज तो माझाच संकेत आहे. म्हणूनच तू घेतलेला निर्णय फक्त एक निर्णय नाही, तो तुझ्या आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आणि नवीन अध्याय सुरू होताना गोंधळ असतोच, भीती असतेच, शंका असतेच, पण त्याच शंकेतून नवीन शक्ती जन्म घेते. तू जर आज थांबलास तर तू स्वतःवर अन्याय करशील, कारण तू जे सुरू केलं आहेस ते पूर्ण करण्यासाठीच सुरू झालं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा संदेश अनुभवण्यासाठी आहे. जर तुझ्या मनात हा प्रश्न असेल, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का, तर कमेंटमध्ये लिही, मी ऐकत आहे स्वामी संदेश. कारण पुढचा भाग तुला आणखी स्पष्ट उत्तर देणार आहे. तुझ्या मनातला संभ्रम हळूहळू कमी होईल आणि तुझा आत्मविश्वास परत येईल. बाळा, आता शांतपणे ये, कारण आता तुझ्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, त्याचं उत्तर तुला मिळणार आहे. तू विचारतो आहेस, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का? आणि आज स्वामी तुला सांगतात, होय, तू घेतलेला निर्णय योग्य आहे. पण हे उत्तर फक्त शब्द नाहीत, हे माझ्या मनाला दिलेली शांतता आहे. तू चुकीचा नाहीस, तू हरलेला नाहीस, तू फक्त एका नवीन मार्गावर चालायला सुरुवात केली आहेस.
आणि प्रत्येक नवीन मार्गाची सुरुवात नेहमी स्पष्ट नसते. ती धूसर असते, ती गोंधळलेली असते, पण ती चुकीची कधीच नसते. तुला वाटत असेल पण मला अजून समजत नाही आहे, मी योग्य केलं का नाही. पण लक्षात ठेव, सगळं लगेच स्पष्ट होत नाही. काही गोष्टी वेळेनं उलगडतात आणि वेळ नेहमी योग्य उत्तर दाखवते. स्वामी सांगतात, तू घेतलेला निर्णय तुझ्या वाढीसाठी आहे. तो तुला थांबवण्यासाठी नाही, तर पुढे नेण्यासाठी आहे. तू ज्या क्षणी तो निर्णय घेतलास त्या क्षणी तुझ्या मनात जे योग्य वाटलं तेच तुझं सत्य होतं आणि तेच महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण विचार करतो, जर मी वेगळा निर्णय घेतला असता तर. पण ते विचार फक्त मनाचा गोंधळ असतो. कारण जीवनात प्रत्येक निर्णय आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो आणि तुझा हा निर्णय तुला थांबण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. स्वामी तुला सांगतात, तू योग्य मार्गावर आहेस, पण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवावं लागेल. कारण खरी अडचण परिस्थिती नसते, खरी अडचण असते मनस्थिती. आणि आज स्वामी तुला ती मनस्थिती दूर करायला सांगत आहेत. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलामागे एक अदृश्य शक्ती आहे, जी तुला सांभाळत आहे, जी तुला पडू देत नाही, जी तुला पुन्हा उभं करते. आणि ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज तू ज्या ठिकाणी आहेस ते एक टेस्टिंग पॉईंट आहे. तुझी परीक्षा आहे की तू स्वतःवर विश्वास ठेवतोयस का नाही. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो कधीच हारत नाही. तू विचार कर, आजपासून तू किती वेळा अडकलास, किती वेळा वाटलं होतं की आता सगळं संपलं, पण तरीही तू आज इथे आहेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुझ्या आत एक शक्ती आहे जी तुला पुढे ढकलते आणि ती शक्ती कधीच तुला चुकीच्या दिशेला नेत नाही. म्हणूनच तू घेतलेला निर्णय फक्त योग्य नाही, तो आवश्यक होता. तुझ्या प्रवासासाठी, तुझ्या वाढीसाठी, तुझ्या भविष्यासाठी. आता एक गोष्ट मनात ठेव, तू उत्तर शोधत होतास, पण खरं उत्तर बाहेर नव्हतं, ते तुझ्या आतच होतं. आणि आज स्वामी तेच उत्तर तुला दाखवत आहेत. तू योग्य आहेस, तुझा निर्णय योग्य आहे आणि तुझा मार्ग उलगडत जाणार आहे. हळूहळू पण नक्की. जर तुला आतून थोडंसंही वाटत असेल की हो मी योग्य आहे, तर कमेंटमध्ये लिही, होय स्वामी मी योग्य आहे. कारण हा एक शब्द तुझ्या मनातील भीती कमी करेल आणि तुझा आत्मविश्वास वाढवेल. बाळा, कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी शंका घेतली, तरी कितीही वेळा मन डळमळलं तरी तू मागे वळू नकोस. कारण योग्य मार्ग कधीच सोपा नसतो आणि सोपा मार्ग कधीच योग्य नसतो. तू आज ज्या परिस्थितीत आहेस ती तुझी कमजोरी नाही, ती तुझी तयारी आहे. तुला घडवलं जातंय, तुला मजबूत केलं जातंय, तुला तयार केलं जातंय. स्वामी सांगतात, तू थांबू शकतोस पण मागे जाऊ नकोस. तू थकू शकतोस पण हरू नकोस. कधी कधी वाटतं आता नाही जमत, खूप कठीण आहे, पण लक्षात ठेव, प्रत्येक मोठं यश या वाक्याच्या पलीकडं असतं. जो थांबतो तो हरतो, जो टिकतो तो जिंकतो. आणि तू टिकण्यासाठीच बनलेला आहेस. तू आज जिथे आहेस तिथे येण्यासाठी तू खूप काही सहन केलं आहेस. किती वेळा तू पडला असशील, किती वेळा तुला वाटलं असेल की आता संपलं, पण तरीही तू उठलास. याचाच अर्थ तुझ्या एकात वेगळीच ताकद आहे आणि ती ताकद तुला पुढे घेऊन जाणार आहे. स्वामी तुला सोडणार नाहीत, ते तुला थांबू देणार नाहीत, ते तुला मागे जाऊ देणार नाहीत. ते फक्त तुला पुढे ढकलतील आणि तू ज्या क्षणी हार मानणार नाहीस त्या क्षणी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. लक्षात ठेव, आज जे काही कठीण वाटतंय ते उद्या तुझी सर्वात मोठी ताकद बनणार आहे. तू जे सहन करतो आहेस तेच तुला वेगळं बनवतंय. तू जे लढतो आहेस तेच तुला जिंकायला शिकवतंय. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं माझ्यासाठीच घडलं होतं.
आता एक शेवटचा प्रश्न. तू पुढे जाणार आहेस का की थांबणार आहेस? जर तुझं मन म्हणत असेल मी पुढे जाणार आहे तर कमेंटमध्ये लिही, मी माघार घेणार नाही. आणि जर तुला खरंच विश्वास असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत तर लिही, श्री स्वामी समर्थ. कारण ही फक्त कमेंट नाही, हा तुझा स्वतःवरचा विश्वास आहे आणि हा विश्वासच तुझं भविष्य बदलणार आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश बनवणं ही फक्त स्वामींचीच कृपा, स्वामींचीच इच्छा. त्यांच्या कृपेशिवाय आणि आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.